तर आज आपण आलोय पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये आणि आपल्या सोबत आहेत या बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव अमर ड्रायव्हर ओंडकर यांना विचारूया आज कसं काय मैदानात कसं काय कोणत्या कोणत्या गाड्या आणल्या. गाड्या 2-3 पळवल्या. एक गाडीनं आमची मार खाल्ला. 3 गाड्या लागल्या. बादलची गाडी आमच्या. बरं बरं ती गाडी जरा थोडी मिस्टेक झाली. खांदा उलट झोपल्यामुळे गाडीनं मार खाल्ला. बरं. बाकीच्या 3 गाड्या लागलेत. बाकीच्या कुठल्या गाड्या तुम्ही चालवल्या. एक दैवत गोवेकरांचा तो फरसुंगीकरांचा पाहिजा. दुसरा कालेकरांचा रोद्रान मोहिल शेठचा नवीन घेतलेला महाराज. आणि तिसरी गाडी आहे ती वस्त्रांची आहे. दुसरी नक्कीच दादांच्या त्या मिरजाच्या. नक्कीच महाराज जो मोहिल शेठ धुमाळ यांचा आहे त्याचं स्पीडबद्दल जरा सांगा. नाही, बैलाला फुल स्पीड आहे. फक्त बैलाचं जरा मिस्टेक होत होती की जरा कडनं थोडा म्हणजे हे होते. पण बैल म्हणजे पळतोय चांगला. बैलाला गती आहे चांगली. नक्कीच आज तुम्ही 3 गाड्या सेमी फायनलसाठी पात्र केल्या. आता नक्कीच आता तुम्ही कोणत्या गाडीवरती बसणार. सेमीला तिचे एक हाणायचे आहे रुद्र आणि महाराज. परत जर फुटून आल्या लांब तर त्या दोन्ही पण पळवणार. होय का. नक्कीच मैदानाविषयी काय सांगाल. मैदान चांगलं आहे. पुसेगावचं मैदान म्हणजे नामांकित मैदान. आणि पहिल्यापासून मैदानाला म्हणजे पारंपरिक मैदान आहे जुनं. त्यामुळं मैदानाला मोठी आत्ता क्रेज पण आहे. पहिली पण होती आणि आत्ता पण इथून पुढे पण राहील. नक्कीच मैदानामध्ये तुम्ही 3 गाड्या सेमीसाठी पात्र केल्यात आणि नक्कीच आता सेमी फायनलसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि महत्त्वाचं तुम्ही सकाळी कधी आला. सकाळी आम्ही 6 वाजता निघलो होतो. 1 तास 1.5 तासाचा रोड आहे आम्हाला. त्यामुळं आलो आम्ही 1 तास 1.5 तासात इथं आलो. आणि तुम्ही महाराजची गाडी तुम्ही ज्यावेळेस चालवायला गेला पण तुम्ही नियोजन अगदी अगोदर कसं झालेलं. तुम्हीच ड्रायव्हर आहे म्हणून. नियोजन मीच केलं स्वतः. मामांचं माझं कॉन्टॅक्ट डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळे काय कोणाला आधीमध्ये कोणाला काय फोन करणे काय नाही. आणि कॉन्टॅक्ट झालं. मागल्या 4 दिवसापूर्वी झालं कॉन्टॅक्ट. गाडी पळवायचं ठरलं. मामाने पावती काल टाकली आणि परवा दिवशी टाकली. काल पावत्या निघाल्या. मामांचा फोन आला अशाशी निघाल्या 77 मध्ये. चालतंय म्हणलं पळवू तिथं काय नाही विषय. नक्कीच मैदानाचे बघितलं तुम्ही गट एवढ्या लवकर झाले त्याबद्दल काय सांगाल तुम्ही. किती स्पीडनं मैदान झालं. मैदानाला म्हणजे सकाळच्या त्यांनी जसं चालू केलं तसं स्पीडनं मैदान चालू आहे. आणि 100% साला तर फायनल पळलंच. 6ला फायनल होईल. होईल. नक्कीच बघूया तुम्ही या बैलगाडा क्षेत्रातील एक मोठे ड्रायव्हर यांचं नाव या बैलगाडा क्षेत्राच्या अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे. असे हे अमर ड्रायव्हर ओंडकर यांनी आपल्याला वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा ड्रायव्हर. धन्यवाद.